तासांची मुदत, नाहीतर कायदेशीर कारवाई के आपण मी घेऊन आले, माफ करा. हा निर्णय मी लक्ष्मी, कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतोय मी तुला. मला माहिती आहे कुठलाही निर्णय तू करण्याशिवाय नाही घेत. त्यामुळे या निर्णयामागे तुझा काही विचार असणार हे माहिती आहे मला. तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबा आहे. हा निर्णय तू का घेतलास, याच्यामागे तुझा काय विचार आहे, तो तुला सांगायचा असो तरच सांग. नाही सांगितलंस तरी काहीही हरकत नाही. तरी माझा पाठिंबा आहे तुझ्या निर्णयाला. फक्त एकच सांगतो लक्ष्मी, आप्पा मलाही वडिलांप्रमाणे आहेत. यांची इथे काहीही गैरसोय होणार नाही. काळजी नको करूस. आप्पा, आप्पा नमस्कार करतो. आजवर या घरात किती पंक्ती सजली, प्रेमाने खाऊ घातलं सगळ्यांना. आलेला कुठलाही पाहुणा कधी विनमुख इथून गेला नाही. किती प्रेमाने माझं हे स्वयंपाकघर मी सजवलं होतं. आज हे असं रिकामं करावं लागेल कधी वाटलं नव्हतं. लक्ष्मी, जे काही घडलं त्याचा अजिबात विचार नको करूस. आजपर्यंत देवानं आपली अनेक वेळा परीक्षा घेतली आहे, पण कुठल्याही परीक्षेच्या वेळेस आपण घाबरलो नाही, डगमगलो सुद्धा नाही. माझी खात्री आहे या संकटावर आपण नक्की मात करू. आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलंय ना ग, हरकत नाही. कष्टानं मेहनतीनं उभी केलेली फॅक्टरी तर आहे. ही फॅक्टरी आपल्याला नक्की आसरा देईल. ओ साहेब, अहो साहेब, तुम्ही इथं कुठं विसरलात का? तुम्ही काय म्हणाला होतात ते? हे सगळं का घडलं, कुणामुळे घडलं, या सगळ्यांचा शोध लावणार होतात ना तुम्ही. काय झालं? आम्हाला खोट्या आशेवर ठेवून तुम्ही तर गायबच झालात. मग इथे आता कशासाठी आला आहात? तुम्हाला इथे येण्याचा हक्क नाहीये. तो हक्क तुम्ही केव्हाच गमावून बसला आहात. आणि ही प्रॉपर्टी पण आता तुमची नाहीये. आम्ही तुम्हाला इथे पाऊल ठेवून देणार नाही. अहो, काय बोलताय ती माणसं? आपल्याला जर इथे राहायला नाही मिळालं तर आपण घरच्यांना घेऊन कुठे जाणार? लक्ष्मी, तू नको काळजी करूस. तुम्ही मला अडवणारे कोण? आणि हे बघा, जे तुम्ही म्हणताय ना ते चुकीचं आहे, कारण माझा तपास चालूच आहे. साहेब, तुमच्या या पोकळ आश्वासनांवर आता आमचा अजिबात विश्वास नाहीये. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला आज जाण्यापासून रोखू नाही शकत. अरे खूप कष्टाने मेहनतीने एक एक गोष्ट जमा करून ही फॅक्टरी उभी केली आहे मी. या फॅक्टरीवरचा माझा हक्क तुम्ही नाकारू नाही शकत. तुम्ही आम्हाला आज जाण्यापासून थांबवू शकत नाही.
चाल लक्ष्मी. लक्ष्मी, जोपर्यंत आपल्याला दुसरं घर मिळत नाही तोपर्यंत हेच आपलं घर आहे. अहो, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? मग कितीही वेळा शून्यातून विश्व उभं करू आपण. कष्टाला नाही घाबरत मी, आणि आता मागे हटणार नाही. या वास्तूला आपलं घर करण्याची जबाबदारी माझी. तुझी नाही, आपली. चला. कामाला लागूया. हो. माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी